18 जुलै 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते हे डीबी पथकासह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की यास्मीन नगर येथे पान मटेरियलच्या दुकानामध्ये अवैधरित्या प्रतिबंधित असलेला गुटखा पदार्थ ग्राहकांना विक्री करीत आहे। अशा माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना व पंच यांना पाचारण करून सविस्तर माहिती देऊन त्यांच्या समक्ष मिळालेल्या माहितीप्रमाणे यास्मीन नगर येथील विना नावाचे पान मटेरियलच्या दुकानावर छापा टाकून झडती घेतली। पान मटेरियल चालक शेख अयान शेख इक्बाल व 19 वर्ष राहणार यास्मीन नगर हा मिळून आल्याने त्याच्या उपस्थितीत जप्ती पंचनाम्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ किंमत 1,20,946 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। सदर दुकानाचे मालक शेख सुफियान शेख इक्बाल राहणार यास्मीन नगर हे असून त्याच्याजवळ FSSAI परवाना नसल्याचे खात्री झाल्याने अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख अयान शेख इक्बाल व 19 वर्ष राहणार यास्मीन नगर व त्याचा मोठा भाऊ फरार आरोपी शेख सुफियान शेख इक्बाल राहणार उस्मान नगर याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नागपूर गेट अपराध क्रमांक 256/2025 कलम 59 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम सह कलम 223 274 275 123 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला। सदरची कार्यवाही अरविंद सावरिया पोलीस आयुक्त अमरावती शहर, गणेश शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 अमरावती शहर व अरुण पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गाडगेनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर, डीबी इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमद अली, बक्कल नंबर 784, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष यादव, बक्कल नंबर 188, पोलीस कॉन्स्टेबल दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित, चालक आकाश कांबळे यांच्या पथकाने केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।